नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं शेअरटेक या यूट्यूब चॅनलवरती. आज आपण या व्हिडिओमध्ये जे की आधार कार्डने या ठिकाणी नवीन ॲप्लिकेशन लॉन्च केलेलं आहे. या ॲपच्या सहाय्याने तुम्ही बिना ओ-टी-पीचे तुमचे आधार कार्ड डाउनलोड करू शकता आणि या ॲपमध्ये जे आहे तुम्ही जर तुम्हाला इतर कोणाला तुमची स्पेसिफिक माहिती फक्त क्यूआर कोडच्या सहाय्याने जर शेअर करायची असल्यास तर ते देखील या ठिकाणी तुम्ही शेअर करू शकता. असे अनेक फीचर्स आहेत की या ॲपमध्ये जे की आपण आता या ठिकाणी बिना ओ-टी-पीचे आधार कार्ड कशाप्रकारे डाउनलोड करू शकता हे आपण बघणार आहोत. जर तुम्ही चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच नवीन-नवीन अपडेट्स तुम्हाला मिळत राहतील. तर चला मग मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया. तर या ठिकाणी तुम्हाला आधार कार्डचं जे आहे, आधारचं हे ॲप तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करायचं आहे. जे की याचं डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देईन. तुम्ही डायरेक्टली ते डाउनलोड करून देखील तुम्ही याला ओपन करू शकता. आणि या ठिकाणी हे ॲप इन्स्टॉल केल्यानंतर तुम्हाला आणखीन एक इन्स्टॉल करायचं आहे जे की आधार फेस आर-डी सर्व्हिस. जे की आधार फेस आर-डी हे ॲप तुम्हाला फक्त इन्स्टॉल करायचं आहे, इन्स्टॉल करून सोडून द्यायचं आहे. हे 2 ॲप तुम्हाला इन्स्टॉल करायचे आहेत. हे ॲप इन्स्टॉल केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी ओपनवरती क्लिक करायचं आहे. म्हणजे याला ॲप तुम्हाला ओपन करायचं आहे. ओपन केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी व्हाईल युजिंग द ॲप यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. या ठिकाणी नोटिफिकेशन अलाउ करायचं आहे. हे एवढं केल्यानंतर तुमच्यासमोर या ठिकाणी तुमचं लँग्वेज सिलेक्ट करायला बोलेल, जे की तुम्हाला तुमचं भाषा सिलेक्ट करायची आहे आणि सिलेक्ट लँग्वेज टू कंटिन्यू या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर काइंडली इंटर युअर आधार डिटेल्स टू प्रोसीड. या ठिकाणी ज्यांचं आधार कार्ड डाउनलोड करायचे असल्यास त्यांचं या ठिकाणी आधार नंबर टाकायचं आहे आणि या ठिकाणी तुम्हाला कंटिन्यू करायचं आहे. या ठिकाणी आधार नंबर टाकल्यानंतर कंटिन्यू करा. कंटिन्यू केल्यानंतर तुमचं या ठिकाणी जे की SMS सेंड करण्यासाठी या ठिकाणी ऑप्शन देईल, जे की तुम्हाला SMS या ठिकाणी सेंड करायचं आहे. SMS सेंड केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला बॅक घ्यायचं आहे. बॅक घेतल्यानंतर तुमच्यासमोर या ठिकाणी फेस ऑथेंटिकेशन ॲडवायझरी येईल, जे की यामध्ये तुम्हाला आय हॅव रीड अँड अंडरस्टूड यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि या ठिकाणी तुम्हाला प्रोसीडवरती क्लिक करायचं आहे. प्रोसीडवरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर या ठिकाणी अशा प्रकारचं एक फोटो घ्यायचं तुम्हाला सर्कलमध्ये सांगितल्याप्रमाणे. फोटो या ठिकाणी कॅप्चर केल्यानंतर फेस ऑथेंटिकेटेड अशा प्रकारचं मेसेज शो करेल, जे की तुम्हाला या ठिकाणी एक क्रिएट युअर 6 डिजिट पिन, जे की तुम्हाला या ठिकाणी पिन तुम्हाला ठेवायचं आहे, जे की लॉग इन करते वेळेस किंवा डाउनलोड करते वेळेस लागणार आहे. या ठिकाणी आपण एक पिन सेट करून घेऊया. या ठिकाणी पिन सेट केल्यानंतर या ठिकाणी तुमचं या ठिकाणी अशा पद्धतीचं या ठिकाणी तुमचं आधार कार्ड जे आहे, आधार कार्डचं या ठिकाणी क्यूआर कोड देईल, जे की या ठिकाणी तुम्हाला सहजरित्या तुम्ही जे आहे या क्यूआर कोडच्या या ठिकाणी तुम्ही या ठिकाणी याला स्क्रॉल करून देखील तुमची या ठिकाणी अशा पद्धतीचं तुमचं आधार कार्ड या ठिकाणी डाउनलोड करू शकता. आणि तसेच या ठिकाणी जे आहे मास्क या ठिकाणी ऑप्शन दिला आहे, जे की मास्कवरती क्लिक करून तुम्ही या ठिकाणी तुमचे जे काही डिटेल्स आहेत तुम्ही हाईड करू शकता. आणि जर तुम्हाला बायोमेट्रिक लॉक करायचे असल्यास तर या ठिकाणी तुम्ही बायोमेट्रिक इथून देखील लॉक करू शकता. जे की या ठिकाणी तुम्हाला जर तुमची आधार कार्डची जे काही आयडी आहे जर शेअर करायची असल्यास शेअर आयडी यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. यावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी बघा तुम्हाला कंप्लीट शेअर आणि सिलेक्टिव्ह शेअर आणि डाउनलोड आधार हे 3 ऑप्शन दिले जातील. जे की सिलेक्टिव्ह शेअरमध्ये जर तुम्ही सिलेक्टिव्ह शेअरवरती क्लिक करशाल, तुमचं या ठिकाणी तुम्हाला जे काही डिटेल्स तुम्हाला शेअर करायचे आहेत फक्त त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. जसं की या ठिकाणी आपलं फक्त तुमचं नाव शेअर करायचे असल्यास तर नाव, आणि जर तुम्हाला जेंडर, एज, ॲड्रेस, मोबाईल नंबर, डेट ऑफ बर्थ हे एवढे डिटेल्स शेअर करायचे आहेत, किंवा जर तुम्हाला फक्त डेट ऑफ बर्थ किंवा तुमचं फक्त नाव शेअर करायचे असल्यास तर या ठिकाणी तुम्हाला जे काही तुम्हाला शेअर करायचे आहे ते या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे आणि प्रिव्ह्यू आयडीवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. हे एवढं केल्यास या ठिकाणी तुमचं फक्त नाव दाखवेल, जे की कंप्लीटवरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुमचं जे आहे एक झिप फाईल या ठिकाणी डाउनलोड होईल, जे की तुम्हाला ज्यांना कोणाला शेअर करायचे असल्यास ते या ठिकाणी शेअर करू शकता. जे की तुमची माहिती देखील हाईड राहील. फक्त तुम्हाला ज्या कामासाठी लागणार आहे ते काम तुम्ही करू शकता. म्हणजे तुमचं जे आहे इतर डेटा तुमचा लीक होणार नाही. आणि तसेच या ठिकाणी या शेअर आयडीमध्ये आणखीन एक ऑप्शन आहे, जे की कंप्लीट शेअर. कंप्लीट शेअरच्या या ऑप्शनवरती जर तुम्ही क्लिक केला तर तुमचे सगळे डिटेल्स या ठिकाणी तुम्ही एक झिप फाईल डाउनलोड होईल, जे की झिप फाईल डाउनलोड झाल्यानंतर तुम्ही कुठेही त्याला शेअर करू शकता. जे की कंप्लीट डिटेल्स राहतील त्यामध्ये.
आणि जर तुम्हाला संपूर्ण तुमचं आधार कार्ड डाउनलोड करायचे असल्यास तर या ठिकाणी डाउनलोड आधार कार्ड यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि या ठिकाणी बघा जे की तुमचं पासवर्डचं या ठिकाणी इन्फो देईल, तर तुम्हाला या ठिकाणी कंटिन्यू करायचं आहे. कंटिन्यू केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी तुमचं जे काही PDF आहे, आधार कार्डची PDF या ठिकाणी डाउनलोड होईल. या ठिकाणी तुमचं PDF डाउनलोड झाल्यानंतर त्याला तुम्ही ओपन करू शकता. जे की या ठिकाणी तुम्हाला पासवर्ड विचारेल, जे की पासवर्डमध्ये जे काही तुमचं पहिलं नाव आहे, पहिल्या नावामधले या ठिकाणी 4 अक्षर तुम्हाला या ठिकाणी द्यायचं आहे. आणि तुमचं डेट ऑफ इयर जे की तुम्हाला संपूर्ण वर्ष या ठिकाणी तुम्हाला टाकायचं आहे. आणि या ठिकाणी तुम्हाला ओपन करायचं आहे. हे अशा पद्धतीने तुम्ही आधार कार्ड तुम्ही डाउनलोड करू शकता. या ठिकाणी तुम्हाला कोणत्याही OTPची आवश्यकता नाही आहे. फक्त तुम्ही फेसची जी आहे, तुम्ही या ठिकाणी फोटो घेऊन सहजरित्या तुमचं आधार कार्ड या ठिकाणी डाउनलोड करू शकता. आणि या ठिकाणी तुम्हाला जर इतर कोणाच्या फॅमिली मेंबरचे जर तुम्हाला आधार कार्ड ॲड करायचे असल्यास तर यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. ॲड अनदर प्रोफाईल यावरती क्लिक करून तुम्ही तुमच्या फॅमिलीचे इतर आधार कार्ड देखील तुम्ही या ठिकाणी ॲड करू शकता. आणि तसेच या ठिकाणी तुम्हाला जर स्कॅन करायचे असल्यास QR कोड या ठिकाणी स्कॅन QR कोड यावरती क्लिक करून तुम्ही स्कॅन देखील करू शकता. आणि त्यानंतर आहे बघा रिसेंट ट्रान्झॅक्शन, जे की या ऑप्शनचा यूज करून तुम्ही आतापर्यंतचे रिसेंटमध्ये तुम्ही कुठे-कुठे आधार कार्डचं यूज केलात, ते या ठिकाणी तुम्ही रिसेंट ट्रान्झॅक्शनमध्ये बघू शकता. जे की ऑथेंटिकेशन हिस्ट्री या ठिकाणी तुम्ही सहजरित्या चेक करू शकता. जे की अशा अनेक फीचर्स आहेत जे की या ॲपच्या सहाय्याने तुम्ही सहजरित्या आणखीन घेऊ शकता. जे की बिना OTPचे आधार कार्ड डाउनलोड करू शकता आणि तसेच तुम्हाला जे शेअर करायचे असल्यास ते झिप फाईलमध्ये तुम्ही शेअर करू शकता. असे अनेक फीचर्स आहेत जे की आणखीन येणाऱ्या नवीन अपडेट्समध्ये आणखीन तुम्हाला मिळत राहतील. अशा प्रकारे तुम्ही बिना OTPचे आधार कार्ड डाउनलोड करू शकता आणि यामध्ये काही डाऊट असल्यास तर मला कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून विचारू शकता. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी मला फॉलो करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो.